माझं नाव प्रदीप गजरे आणि मी कॅन्डिडेट फोटोग्राफर आहे आणि माझं वय 29 आहे. 7 फूटवाला फोटोग्राफर आणि 4 फूटवाला फोटोग्राफर जर बघितला, तर मग तो माणूस ऑर्डर देताना सुद्धा तसा विचार करतो. तर कुठेतरी आपण किती कॉन्फिडंट असलो तरी तो आपल्याला काम नाही देणार आणि ही डिफिकल्टीज मला आज पण कधी-कधी येते. पूर्वी हळद आहे, लग्न आहे, साखरपुडा आहे, फोटोग्राफर पाहिजे, व्हिडिओग्राफर पाहिजे. एवढंच क्लायंटचं कम्युनिकेशन असायचं. पण आज क्लायंट विचारतो, "तुझ्याकडे कोणता कॅमेरा आहे? कोणती लेन्स आहे? तू कोण कसं म्हणजे काय एक्स्ट्रा इक्विपमेंट आहे?" तर क्लायंटला हे सर्व नॉलेज कोणी दिलं? क्लायंटला हे सर्व नॉलेज त्या फोटोग्राफर्सनी दिलं, ज्यांनी ऑलरेडी मार्केट तोडायचं काम केलंय आणि थोड्याशा पैशांसाठी ॲडिशनल किंवा टेक्निकल इन्फॉर्मेशन मार्केटमध्ये पसरवली आणि त्या इन्फॉर्मेशनमुळे जे प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत, त्यांना एवढी डिफिकल्टीज होते, जसं तुम्ही म्हटलात, की काय डिफिकल्टीज होते. मग ते टेक्निकल पार्ट म्हणजे एक फोटोग्राफर एका दिवसात नाही बनत. त्याला बरेच वर्षाची प्रॅक्टिस असते. त्याची ती प्रॅक्टिस त्याला 10 मिनिटं एक्सप्लेन करावी लागते आणि तेवढं केल्यावर तो क्लायंट आपल्याला त्या फ्रीलान्सर फोटोग्राफरसोबत कंपेअर करतो. माझ्याकडे एक असिस्टंट होता, नाव नाही सांगायचं मला. तर त्याचा मला फोन होता पहिल्या दिवशी, की मी फोटोग्राफी करतो, ट्रेडिशनल फोटोग्राफी करतो, कॅन्डिड फोटोग्राफी करतो, ट्रेडिशनल व्हिडिओ करतो, सिनेमॅटिक करतो आणि एडिट पण करतो. मी तर बोललो, मी 27-28 वर्षाचा आहे. मी 11 वर्षाचा होतो तेव्हापासून त्या फील्डमध्ये कुठेतरी जोडला गेलेलो. म्हणजे माझा 17-16 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही काउंट करू शकता. पण ऑफिशियली गजरे फोटोग्राफीचं नाव 7 वर्ष. मग म्हटलं एवढं सगळं एकाच माणसाला येतं आणि तो मार्केटमध्ये काम मागतोय. मग काहीतरी चुकतंय. मग मी त्याला भेटलो, बोललो. त्याला 1-2 कामं देण्याचे प्रयत्न केली. मग तो माझ्या असिस्टंटपेक्षा पण खराब काम करत होता. जर हॉल त्यांचा 8:00ला उघडणार आहे ना, तर क्लायंट्स फोटोग्राफरला 7:00 वाजता बोलवतात. फोटोग्राफर्सला लोअर बोलवून इन शॉर्ट ते त्यांना कुठेतरी मेंटली थकवतात आणि त्यामुळे त्यांच्या जे डिलिव्हरेबल्स असतात त्यांचे फ्रेश फोटोग्राफर किंवा एक चांगला तरतरीत फोटोग्राफर येऊन ऑन फील्ड चांगलं काम करू शकतो. ते त्यांच्या 3 तास आधी थकवल्यामुळे कुठेतरी तो कंटाळवाणा करतो आणि ते काम त्यांचं 100च्या जागी 99% होतं. डील करताना 3 लोकं नेहमी इन्व्हॉल्व असतात. एक मुला-मुलीचे आई-वडील किंवा जो पैसे देणार आहे तो किंवा ब्राईडग्रूम. मग ते कम्युनिकेशन करतात. बरेच फोटोग्राफर्स 50-30-20 ठेवतात. कोण 50-50 ठेवतं, कोण 100% ठेवतं. प्रत्येकाचा वेगळा पेमेंट क्रायटेरिया आहे. पण ऑन शूट लग्न संपल्यावर, विदाई पाठवल्यावर त्याला सांगतात, की पैसे उद्या घेऊन जा. आणि ते उद्या जे पैसे घ्यायचे असतात ना, ते कधी उद्या येत नाही. तसं नसेल, तर आम्हाला तुम्ही काम देऊच नका. कारण की जर माझ्यासाठी कोणतरी ऑब्व्हियसली आजकाल वेडिंग फोटोग्राफी म्हणजे 8-10 लोकांची टीम असते. पहिलं एक फोटोग्राफर, एक व्हिडिओग्राफर काम व्हायचं. मग जर माझ्यासाठी कोणतरी 8-10 लोकं 10 ते 12 तास काम करतात आहे. ₹10,000 जरी मी एव्हरेज पकडला, तर ते पैसे मला त्यांना भाग आहे. कारण त्याच्या घरी तो कम्युनिकेट करून आलाय, की आज ऑर्डर आहे, तर संध्याकाळी पैसे भेटले तर मॅरिड असेल तर आपण हे करू, ते करू. सिंगल असेल तर त्याला काय घ्यायचं असेल तर तुमच्या फक्त पैसे होल्ड केल्यामुळे क्लायंटला मला सांगणे, की तुमचा डेटा लॉस होऊ शकतो. जर मी केस सांगितली तुम्हाला, माझ्या एका क्लायंटने मला पैसे जे द्यायचे होते, तो बोलला, "मी तुला 2 दिवसांनी देतो." जे कम्युनिकेशन आधी होतं 50% ऑन वेडिंग डे. तर सगळ्यांचा डेटा घेतल्यावर फक्त व्हिडिओवाल्याचा डेटाचे पैसे त्यांनी बाकी ठेवले आणि ते त्याच्याकडे बाकी राहिले. तो क्लायंट अनलकी जर म्हणायला गेलं. त्या व्हिडिओग्राफरला दुसऱ्या जागी शूट होतं. त्याचा वेडिंगचा व्हिडिओचा डेटा त्यांनी चुकून फॉर्मॅट केला. जो आजपर्यंत रिकव्हर नाही झाला आणि त्याला 20,000 कालही द्यायचे होते, 20,000 आजही द्यायचे होते. त्यामुळे क्लायंटला जर सांगायचं झालं, तर तुम्ही तुमच्या पेमेंट्सवर ठाम राहा. तुम्हाला हॉलवाला नाही सोडणार आहे. जर तुमच्या 20 प्लेट वाढल्या, त्याचे पेमेंट नाही केले, तर तुम्हाला हॉलच्या बाहेर नाही जाऊन देणार. जसं फोटोग्राफर एक आर्ट आहे, एक कला आहे आणि त्या कलेची इज्जत पाहिजे लोकांना. बट ॲज अ फोटोग्राफर तुम्हाला रिस्पेक्ट नाही भेटणार. कारण की आजोबांपासून ते काल जन्मलेल्या मुलापर्यंत ते लोकं लग्नात येतात आणि प्रत्येकाचा फोटोग्राफरला बघण्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. खूप जे आता ज्या मुलांनी स्ट्रगल करून लग्न करतात आहे त्यांना माहिती आहे, की म्हणजे फोटोग्राफर म्हणजे माणूस आहे. पण जे आधीचे लोकं आहेत किंवा अतिहुशार मामा-काका जे असतात, तर हे फोटोग्राफरला तसे ट्रीट करतात. म्हणजे मी तुम्हाला किस्सा सांगतो. जर तुम्ही चालू विधीमध्ये स्टार्टरचा ज्यूस जरी घेतला ना, तरी तो म्हणणार, "ए, फोटो काढ ना, हात काय बसलाय?" तर ही जी रिस्पेक्ट आहे,
ही ह्या इंडस्ट्रीमध्ये नाहीये, जी सगळीकडे आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी ती रिस्पेक्ट भेटेल, बाहेर भेटेल, पण इथे नाही भेटणार. माझ्या नात्यातल्या त्याच्या कोणाचा मेव्हण्याचा पहिला वाढदिवस होता. टीम मेंबर गेला होता. त्याने शूट केलं. ॲज युजुअल त्याने मला कांदिवलीला कार्ड दिलं आणि ते कार्ड मी घेतलं आणि माझ्या साइड बॅगमध्ये ठेवलं. पण जेव्हा घरी आलं तेव्हा कार्ड ते साइड बॅगमध्ये नव्हतं. मग पूर्ण घाम फुटला मला. मग काय करायचं? मग रिटर्न मी गेलो त्या रस्त्यावर शोधत, 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 शोधत. तर मला रस्त्यात तो कार्ड भेटला. पण एक मेमरी कार्डमध्ये एम-बी-आर नावाची गोष्ट असते, म्हणजे ज्याला तुम्ही मेमरी कार्डचा मेंदू म्हणू शकता. त्याच्यावरून गाड्या गेल्यामुळे तो डॅमेज झाला आणि एकदा मेंदू गेला की अख्खं कार्ड गेलं. मी दुबईपर्यंत ते कार्ड पाठवलंय. ₹25,000-30,000 इन्व्हेस्ट करून फक्त ₹5,000 च्या शूटसाठी. कारण की ज्याचा वाढदिवस होता, त्यांनी कुठून तरी कर्ज घेऊन त्याला 10 वर्षांनी मूल झाल्यामुळे त्याने पहिला वाढदिवस जोरात साजरा केला आणि ते फोटो मिस झाले. पॉलिटिशियन्स जे असतात ना, ते काम करून घेतात. छान शाल-बील, श्रीफळ देताना फोटो-बिटो काढून घेतात. पण पैसे देताना नाटक करतात. मी बऱ्याच पॉलिटिशियनसोबत काम करून झालोय आणि कदाचित त्यांना वाईट वाटेल. पण एवढा पैसा भेटल्यानंतर तुम्ही एखाद्या गरिबाचे पैसे नाही डुबवले पाहिजे आणि त्यांनी कुठेतरी हे शिकायला पाहिजे, की जसं तुम्ही एखाद्याला राबवून काम करून घेता, तसे त्याचे पैसे पण वेळेवर द्या. आणि एका पॉलिटिशियनकडचं आमचं काम होतं आणि त्यात ₹50,000-60,000 ऑन द स्पॉट मला नुकसान झालं. का? तर मी फक्त त्याला 2 वेळा फोन केला माझ्या पेंडिंग पेमेंटसाठी. आणि मग तर त्यांनी इगोवर घेतलं. मग त्यांनी त्याची पॉवर यूज केली. ते सगळं व्हॅनिश झालं. लोकं काय करतात, फोटोग्राफरचे पैसे साईडला तर ठेवतात, पण लग्नात 5-50 लोकं एक्स्ट्रा बोलवतात. मग ते कॅटरर्सचा बिल वाढतो, प्लेटिंगचा बिल वाढतो आणि ते पैसे तिथे वापरतात आणि सांगतात, "अरे यार, जरा प्रॉब्लेम झाला रे, कमी पडले. तुला मी पुढच्या महिन्यात देतो." मग पुढचा महिना त्यांचा कधी येतच नाही. एक अर्निंग प्लस त्यांची कला सांभाळत काम करतात, म्हणजे कुठेतरी जॉब करतात, सॅटर्डे, संडे सुट्टीला ते काम करतात. आणि तिसरे असतात फुल टाईम. त्यात पण 2 पार्ट आहे याने बी. एक येतात इव्हेंट वेडिंग फोटोग्राफर्स, दुसरे कमर्शियल्स आणि प्रॉडक्ट वगैरेवाले येतात आणि तिसरे येतात स्टुडिओ फोटोग्राफर. पहिल्या वेव्हनंतर जे वेडिंग फोटोग्राफर्स होते त्यांना जरासं स्टेबिलिटी आली. कारण की घरात लोकं लग्न करायला लागली. इव्हेंटवाले होते जे. जोपर्यंत इव्हेंट बिझनेस चालू नाही झाला, म्हणजे मी तुम्हाला एक एकदम एक्झाम्पल सांगतो, की जे काम मी 1,50,000त घ्यायचो ना कोव्हिडच्या आधी, ते मला आता 75,000त घ्यावं लागतं. इतका मोठा मार्केट गॅप कोव्हिडमुळे निर्माण झाला. ज्या लोकांनी एक्सपेन्सिव्ह कॅमेरे जसे त्यावेळेस Canonचे होते, Sonyचे होते, लाखांचे कर्ज केलेले. कोणी 2 दिवसाआधी नुकताच दुकानात जाऊन कॅमेरा घेतलेला. ई-एम-आयवाल्यांनी ई-एम-आय थांबवलं नाही. त्यामुळे त्यांना खूप फायनान्शियल लोकांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःचं सेंटर ऑफ अट्रॅक्शनमध्ये येण्यासाठी तुम्ही एखाद्याचं पूर्ण करियर म्हणजे त्यांनी सगळं शिक्षण सोडून तो या फील्डमध्ये उतरलाय, त्याच्या करियरशी तुम्ही खेळता आणि आज पण असे बरेचसे वेळ येतात, की फोटोग्राफर अवेलेबल नसतात. जर बघायला गेलं तर खूप अवेलेबल असतात. पण आज जे लोकं शोधतात ते शोधतात ते प्रोफेशनलिझम. तुमचं प्रोफेशनलिझम जर तुम्ही मेंटेन नाही ठेवणार, तर मग खूप डिफिकल्टीज आहेत तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये. कारण कॉम्पिटिशनचं युग आहे. एकमेकांचे काम तोडतात आहे, रेट तोडतात आहे, क्लायंट पळवतात आहे. जर असा प्लॅटफॉर्म आहे जिथे माझ्यातले आजचे 2 पॉइंट चांगले किंवा 2 पॉइंट वाईट, त्यांच्यासाठी जर लाईफ ऑफ लेसन जे असतं, जर काय म्हणतात, लाईफ ऑफ लेसन्सच म्हणतात. हे जर ठरणारं असेल तर मग वेल एंड गुड आहे. जर मी तुम्हाला सांगतो माझ्यासाठी लाईफ ऑफ लेसन काय होतं माहिती आहे का? मला एक दिवशी फ्लॅशची गरज होती आणि माझा त्यावेळेस परिस्थिती नव्हती, की मी फ्लॅश विकत घेऊ 3,000ची आणि मी कोणाकडे तरी मागितली आणि त्यांनी मला सांगितलं, की "तुझी लायकी आहे का फ्लॅश वापरायची?" आज ती व्यक्ती खूप मागे आहे. मागे म्हणण्यापेक्षा फोटोग्राफी त्या व्यक्तीने सोडली. पण तुम्ही ट्रीट कसं करता आणि तुम्हाला कसं ट्रीट केलं जाऊ शकतं, अशा एक्सपिरियन्सवाल्या माणसांसाठी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म बेस्ट. थँक यू.